जसं सोशल मीडिया आपल्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टंट असतील तर कम्युनिकेशनसाठी जर आपले आईवडील लांब आहेत तर ते आपल्याला कम्युनिकेट करणार कसे व्हॉट्सॲप थ्रू बाकीच्या गोष्टी. आणि जर एज्युकेशनमध्ये बघायला गेलं तर जसं मेडिकल स्टुडंट्स घ्या, इंजिनिअरिंग, सगळ्या लोकांना आजकाल ऑनलाईन गोष्टी करायची खूप गरज आहे. सो आपल्याला सगळ्या गोष्टी ऑनलाईन, आता काही गोष्टी आपल्याला जर ऑर्डर करायच्या असतील तर सगळं आपल्याला ऑनलाईन लागतं. तसंच सगळे सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट आहे आत्ता सध्याच्या काळामध्ये. सो मला वाटत नाही त्यांनी काही चुकीचं केलं. तर सरकारने जर हा मुद्दा म्हणून आणली आहे तर खरंच चुकीचा आहे हा. आणि असा विषय जर का असत तर त्यांना पहिले मुलांना किंवा एक सर्वे करायला पाहिजे होता की काय म्हणणं आहे लोकांचं त्यावर, त्यानंतर त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. एक्चुअली उनका राइट्स के लिए वो लड़ रहे हैं तो उसके लिए कोई मेरे ख्याल से कुछ गलत नहीं कर रहे. मी बीइंग वेरी यंग, अगर मेरे साथ ऐसा हो तो मैं भी डेफिनेटली ऐसे स्टेप्स उठाती, क्योंकि सोशल मीडिया जो है, यूट्यूब हो गया, व्हाट्सएप हो गया, ये सब चीज़ें हमारे लिए डे टू डे लाइफ में बहुत इंपॉर्टेंट है. बहुत सारे बिजनेस चलते हैं सोशल मीडिया के बेसिस पे. फिर हम स्टडी भी बहुत सारी चीज़ें करते हैं ऑनलाइन ही करते हैं. जैसे कि अगर कोई अफोर्ड नहीं कर पाता ज़्यादा पैसे दे के क्लासेस में पढ़ना तो वो ऑनलाइन लेक्चर्स से पढ़ते हैं. फिर कम्युनिकेशन, हम हमारे मॉम डैड से दूर रहते हैं तो हम वो भी करते हैं उसी बेसिस पे. तो सोशल मीडिया बहुत इंपॉर्टेंट है, पर अगर प्रोटेस्ट करना इज़ नॉट ऑल्सो राइट. हम उस चीज़ को शांति से हम लोग गवर्नमेंट तक पहुंचा सकते हैं, तो वो भी किया जा सकता है. अचानक हे सर्व सोशल मीडिया वगैरे बंद करणं आणि असे निर्णय घेणे हे कुणालाच पटणार नाही आहे. कारण सोशल मीडिया हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आपल्या लाईफमध्ये. ते मग आपल्या सर्व घरच्यांशी बोलणं असावं किंवा काही, त्याच्यामध्ये तो खूप आपल्याला यूज करतो. सो अचानक जर सर्व बंद झालं तर प्रत्येकजण हे प्रोटेस्ट करणारच. जी काही गोष्ट नेपाळने केली आहे याचे दोन मुद्दे असतात, पॉईंट्स असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. त्यांनी हे निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं आहे. पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर ते एज्युकेशनसाठी इम्पॉर्टंट आहे आणि आपण पूर्ण वर्ल्डशी कनेक्टेड राहतो. ते सगळं ब्रेक होणार. जे आपल्याला इन्फॉर्मेशन सोशल मीडिया थ्रू मिळतात, जे डिझास्टर्स, नॅचरल डिझास्टर्स होत असतात ते, परत एज्युकेशनचे प्लॅटफॉर्म्स जे आपण स्टडीसाठी क्लासेस आपण घेतो ते पण बंद होणार सगळे. जर इथे आता सोशल मीडिया बंद झालं तर माझ्या तर दैनंदिन जीवनामध्ये खूप इफेक्ट पडेल त्याचा. कारण हल्ली शक्यतो सगळे स्टुडंट्स हे सोशल मीडियावरच डिपेंड असतात. यूट्यूबच्या माध्यमातून सगळे अभ्यास करतात. किंवा आता आम्ही घरापासून लांब आहोत तर रिलेटिव्हसोबत संवाद साधणे ह्यावर सुद्धा आम्ही सोशल मीडियावरच अवलंबून असतो. त्यामुळे खूप मोठा इफेक्ट आमच्यावर सोशल मीडिया बंद पडल्याचा होईल हे नक्कीच मी सांगू शकते. हां, नेपाळमध्ये जर सोशल मीडिया बंद झालं, त्यांनी हडताळ केली, म्हणजे प्रोटेस्ट केलं, ते चुकीचं आहे. असं लवकरात लवकर प्रोटेस्ट करणं चुकीचं आहे.